तर कसं आहे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्लॉगमध्ये. आणि आजच्या व्लॉगमध्ये आहे ना, आपल्याला जायचं आहे बाहेर फिरायला कुठेतरी. मग आता कुठं जायचं आहे ते मला पण नाही माहिती. काल आहेत ना संध्याकाळी पाहुणे आहेत आपल्या घरी, मम्मी पप्पा आहेत आणि त्यांच्यासोबत दादा दिदी पण आले. तर त्यांचं छोटंसं पोरगं आहे, माझा भाचा आला आहे. मग आता आम्ही कुठेतरी आज फिरायला जायचं आहे. माझा प्लॅन वेगळा होता पण काहीतरी वेगळं ठरतंय, त्यामुळे आता जायला लागतंय फिराय. तुम्हाला दाखवतो कुठं कुठं जायचं आहे, काय काय करायचं आहे. व्लॉग आहे ना शेवटपर्यंत बघा. आता विषय काय झाला आहे माहिती आहे का, गाडी आपली आहे ना तिथनं आधी संध्याकाळी, कारण ती खडी वर होती, पण आज सकाळी आहे ना ट्रॅक्टर आला होता खत वतायसाठी इकडं रानात, म्हणून तो पूर्ण चढून आला. त्याच्यावरनं चढवून घेतली त्यानं पूर्ण गाडी ट्रॅक्टर, आणि ती सगळी खडी खाली सांडली. मग आता आम्ही वर टाकतोय तिथं हळूहळू गाडी जावावी म्हणून. बाकी काय, आता मी तयार होऊन आहे ना आणि ठेव बघा, ठेव माझा भातचा आहे आणि ह्याला आहे ना मी आता फिरवाय नेतो. ह्याला हंबा बघायचे. काय बघायचं आपल्याला? हंबा. हंबा काय बघायचं आहे? हंबा. जा भुबुरा, भुबुरा सांग काहीतरी जा. चल. ओय तर आता आहे ना त्याला गाय दाखवायची होती, ते दाखवलंय. आणि आम्ही निघालो आता कुठंतरी जायचं आहे बाहेर फिरायला. मला सांगितलं नाही अजून, पण जाऊन बघू काय होतंय, ठरतंय का नाही. आता इथं थांबलो होतो आम्ही, चादर होती विकत घ्यायला आणि ह्यांनी बार्गेनिंग करून घेतलं विकत. आता निघालोय, आता परत बसायचं. ते काय आणलं होतं बाहेर, ही घेऊन कशाला आली ती बाहेर काय माहिती. आता पार्किंगमध्ये गाडी लावल्या आणि आता खायचं आहे काहीतरी, खाऊन मग मंदिरात जाणार आहे आम्ही. इथं मग आता इथं बसायचं खायला. आता आम्ही आलोय नरसोबाच्या वाडीला आणि इथं देवदर्शन घेणार आहे, पण त्याच्या आधी म्हणतं काहीतरी खाऊन घेऊया कारण भुका लागली. आता दुसरीकडे कुठंतरी निघालोय जेवण हॉटेल बघायला. तिथं जेवण होतं, नाश्ता नव्हतं तिथं, त्यामुळे चला. आता माझा फोन आहे, ह्यात वाईड अँगलमध्ये तुम्हाला चांगला व्ह्यू दिसत असेल. राघव पडला आई, इथं मस्त वाटतंय. समोरपर्यंत नदी आहे आणि त्या साईडला पण सगळे नदी आहे आणि त्या ब्रिजवरनं मागाशी आपण आलो होतो. मम्मीनं बाळाला वर घेतलंय कारण की आता ते इथनं पडत जाऊ खाली. काय रे हेनी वाढत जाऊत हेनी. बोटिंग. आता मुखदर्शन झालंय आणि आम्ही आता निघालोय बाहेर. बाळ बुचकाळलं पाण्यात मागाशी. ह्याला आता आहे ना, ह्याचा शर्ट भिजलाय त्यामुळे ह्याला असा गुंडाळलाय ह्याच्यात. काय तेवढ्या अगरबत्त्या काय अंगारा जाऊ की मग लावलंय की मला. अंगारा लावलाय माझा आणि आता आम्ही आलो इथं नदीवर. हे बघा सगळे थांबले तिथं. इकडच्या बाजूने आता थोडा वेळ थांबायचं. असं आहे ना, पुढं प्रीती संगम आहे. आता प्रीती संगम बघायला जायचं आहे आणि पूर्ण अशी नदी आहे इकडून आणि एकदम मस्त आणि प्रसन्न वातावरण आहे. देवदर्शन पण झालंय. ह्याच्या आधी पण मी एकदा दोनदा आलोय, पण आज एवढी मजा मला येणं झाल्या कारण की आज मी मुवमेंट जगतोय. ते बघा किती क्यूट आहे ते छोटंसं. या आता आहे ना तुम्ही एक व्ह्यू बघून घ्या कशी दिसते नदी. आता ते निघाले उन्हात तिकडं वाळायला आणि मी निघाले खाली नदीपाशी. अशी नदी आहे ही आणि कचरा पण आहे भरपूर. इथं बसूया.
हा आहे प्रीती संगम. हे प्रीती संगमच आहे ना हा? हा हा प्रीती संगम आहे. मग ह्या कोणता आहे? हा हे नरसिंहवाडीचा संगम आहे, प्रीती संगम नाहीये. आणि तिकडून अशी नदी आल्या आणि इकडं अशी एक गेल्या आणि इकडून पण आली. 3 नद्या कशा आहेत त्या? 3 नद्या नाही, त्या इकडून एक नदी आली, तिकडून एक नदी आली, इथं संगम झाला म्हणून ही. अच्छा, एक अशा 2 गेल्या आणि तिकडे गेली, तसं आहे. चालतं तेवढं. कराडात पण असा संगम होता. आता सनसेट होईल थोड्या वेळातच. सनसेट बघायला थांबायचं का नाही माहित नाही, पण काही विषय नाहीये. थांबलो तर थांबलो, नाहीतर नाही. मासे पण आहेत पाण्यात आणि थोड्या वेळानंतर वर बी येतात ते. ती आहे ना, असं वाटतंय मी आता आहे ना पाण्यातच उडी मारणार आहे, पाण्यात बुडणार आहे ती. मागाशी मला हाक मारायची. आता देवदर्शन झालंय आणि आता आम्ही निघालोय बाहेर. तर जाता बासुंदी घ्यायची, कारण नरसिंहवाडीची बासुंदी 1 नंबर आहे, वर्ल्ड फेमस आहे. गुगलचा CEO पण इथं आला होता बासुंदी प्यायला, आणि हे खोटं नाही बोलत, हे खरं आहे. गुगल करा. आता इथं आहे ना स्पेशल बासुंदी प्यायला आलोय. तेवढ्या सगळ्या प्रकारच्या बासुंदी आहे आणि कोणती पण घ्या 40 रुपयामध्ये, म्हणजे ग्लासमध्ये. स्ट्रॉबेरी हे सगळ्या फ्लेवरच्या बासुंदी भेटतील इथं गुरुदत्त स्वीट्समध्ये इथं आल्यावर. आणि 30 रुपयाला पण आहे क्लासिक बासुंदी. आता आम्ही क्लासिक बासुंदी पिऊन बघतो एकदा कशी लागते. त्यानंतर बाकी समसा याची क्लासिक बासुंदी आहे आणि ही टेस्ट करून बघूया आता कशी लागते ती. क्लासिक बासुंदी चांगली होती, पण ही पेरूची बघू कशी लागते आता. तिखट मसाला टाकून खायची. थोडासा मसाला घेतलाय तिखट. बघूया कसं लागतंय ते आता आम्ही निघालोय परत आणि पेरू घेतले 1 किलोभर. आणि तो बाळाला पण एक दिलाय खायला, तो खातोय आता म्हणून त्याला दिलाय. आणि किलोभर घेतले पेरू. बरं चला लवकर. अर्धा रिझर्व व्हायचं. हा टाका. ते अर्धा ठेवायचं, तुम्ही दुसरा पडून खावा. कापून घेत असेल 2 कापून. थोडा पेरू खावा पण काय विषय नाही.